विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अस्सलाम वालेकुम. यापूर्वी आपण व्याकरणाचा भाग शब्दांच्या 8 जाती पाहिलेलो आहोत, अभ्यासलो आहोत. आज आपण या व्याकरणाचाच एक भाग काळ पाहणार आहोत. काळ, ज्याला टेन्स म्हटलं जातं, यालाच जमाना असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या काळाची व्याख्या पहा. तसं तर तुम्ही काळ 7वी इयत्तेपासून पाहत आलात, समजत आलात. आणि काळ हे तुमचं पिछा करणार आहे. काळ तुम्हाला सोडणार नाही, लक्षात घ्या. तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्हाला साथ देणार आहे. त्यासाठी काळ आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. पहा, काळ, काळाची व्याख्या क्रियापदावरून जशी क्रिया कळते. आपण क्रियापद पाहिलेलं आहोत. क्रियापद कशाला म्हणतात यापूर्वी आपण पाहिलेलं आहोत. ज्या शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असे म्हणतो. ज्या शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. त्या क्रियापदावरून ही क्रिया कळते. क्रियापदावरून क्रिया कळते की ही क्रिया कधी झाली, केव्हा झाली, पूर्वी झाली का आत्ता झाली का पुढे होणार आहे, हे क्रियापदावरून क्रिया कळते. तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते, आत्ता घडत आहे, पूर्वी घडलेली आहे, यानंतर घडणार आहे, याचा जेव्हा बोध होतो त्यास काळ असे म्हणतात, त्यास जमाना असे म्हणतात. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या काळाचे 3 प्रकार पडतात. मुख्य 3 प्रकार पहा. काळाचे मुख्य 3 प्रकार. वर्तमान काळ, ज्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो, त्यालाच जमाने हाल असे म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्यानंतर भूतकाळ, यालाच पास्ट टेन्स म्हटलं जातं, जमाने माझी असं म्हटलं जातं. याला लक्षात घ्या. यानंतर 3रा प्रकार भविष्यकाळ, याला फ्युचर टेन्स असं म्हणतात. जमाने मुस्तकबिल देखील याला म्हटलं जातं. म्हणजेच जमाने हाल, जमाने माझी, जमाने मुस्तकबिल, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, अशा प्रकारे 3 प्रकार. याला मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असं म्हटलं जातं. या 3 काळापैकी, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळापैकी आज आपण वर्तमान काळ पाहणार आहोत. वर्तमान काळ मुख्य प्रकार 3 मुख्य प्रकारापैकी आपण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत. पहा, वर्तमान काळ, क्रिया आत्ता घडते, क्रिया सध्या घडत आहे, सध्या घडते, याचा जेव्हा बोध होतो तो वर्तमान काळ असतो. लक्षात घ्या. क्रिया आत्ता घडत आहे किंवा आत्ता घडते, याचा जेव्हा बोध होतो तेव्हा ते वर्तमान काळ असतो. आता वर्तमान काळाची उदाहरणं पहा. लीना आंबा खाते. लीना आंबा खाते. काय खाते? आंबा खाते. क्रिया कधी घडत आहे? आत्ता, सध्या. खाण्याची क्रिया सध्या घडत आहे, खाते. राजेश अभ्यास करतो. राजेश अभ्यास करतो. कधी करतो? आत्ता करतो, आत्ता सध्या करतोय. लक्षात घ्या, करतो. सौरभ क्रिकेट खेळतो. कधी खेळतो? आत्ता खेळतो.
राजेश व्यायाम करतो. राजेश व्यायाम कधी करतो? आत्ता करतो. म्हणजेच या खेळण्याची क्रिया, व्यायाम करण्याची क्रिया, आंबा खाण्याची क्रिया आणि अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती सध्या घडत आहे, आत्ता घडत आहे. म्हणजेच हे वर्तमान काळ. लक्षात घ्या, या क्रियेवरून, या क्रियापदावरून, खाते क्रियापद आहे इथं पहा, करतो क्रियापद आहे, खेळतो क्रियापद आहे. पहा या ठिकाणी खाते, करतो, खेळतो, करतो हे क्रियापद आहेत. या क्रियापदावरून आपणास समजतं की ही क्रिया केव्हा घडली. या क्रियापदावरून आपणास समजत आहे ही क्रिया, जी खाण्याची क्रिया, क्रिकेट खेळण्याची क्रिया, व्यायाम करण्याची क्रिया आणि अभ्यास करण्याची क्रिया ही सध्या घडत आहे. हे क्रियापदावरून आपल्याला कळत आहे. म्हणजेच हे वर्तमान काळ आहे. अशा प्रकारे वर्तमान काळ आपण इथं संपलेला आहे. आता आपण वर्तमान काळाची, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, वर्तमान काळाचे पोट प्रकार काय आहेत याविषयी आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तमान काळ पाहिलो. आता वर्तमान काळाचे पोट प्रकार, वर्तमान काळाचे प्रकार म्हणजेच पोट प्रकार. पहा, साधा वर्तमान काळ, यालाच सामान्य वर्तमान काळ देखील म्हणतात. लक्षात घ्या, साधा वर्तमान काळही म्हटलं जातं, सामान्य वर्तमान काळही म्हटलं जातं. म्हणजेच या सामान्य वर्तमान काळामध्ये साधं वाक्य असतं, एक सिंपल, एक साधा वाक्य असतं. उदाहरणार्थ पहा, मी निबंध लिहितो, साधा वाक्य. मैं खाना खाता हूं, साधं वाक्य. मी निबंध लिहितो. सूर्य पूर्वेस उगवतो. बघा, युनिव्हर्सल ट्रूथ, ज्याला आपण त्रिखा लाभादित सत्य असं म्हणतो. सूर्य पूर्वेस उगवतो. सूर्य आजही पूर्वेस उगवतो. यापूर्वी सुपूर्वेसच उगवला आणि यानंतर देखील पूर्वेसच उगवणार आहे. म्हणजेच याला युनिव्हर्सल ट्रूथ, ज्याला त्रिखा लाभादित सत्य असं म्हणतं. सूर्य पूर्वेस उगवतो, साधं वाक्य, साधं वाक्य. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, फिरण्याची क्रिया आजही, यापूर्वी आणि यानंतरही ही फिरण्याची, सूर्य पृथ्वी हे सूर्याच्या भोवती फिरते. पहा, म्हणजेच साधं वाक्य. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळालं असेल, लिहितो, उगवतो, फिरते. यानंतर पहा, मी तुमच्यासमोर उदाहरण ठेवलेलं आहे. खातो, पितो, बसतो, पळतो. यावरून तुम्हाला वाक्य बनवता येईल, वाक्याची रचना करता येईल. रमेश आंबा खातो. रमेश पाणी पितो. रमेश खाली बसतो. रमेश मैदानावर पळतो. रमेश सकाळी सकाळी पळतो. या ठिकाणी लिहितो, उगवतो, फिरते, खातो, पितो, बसतो, उठतो, पळतो, येतो, जातो. हे जे येतो, जातो, पिते, खाते जी क्रिया आहे, हे क्रियापदावरून तुम्हाला कळालं की वाक्य साधं वाक्य. लक्षात घ्या, सिंपल वाक्य. म्हणूनच याला साधा वाक्य असं म्हटलं जातं किंवा सामान्य वाक्य म्हटलं जातं. तर अशा प्रकारे लिहितो, बसतो, उठतो, झोपतो, खातो, पितो, पळतो, येतो, जातो, मरतो वगैरे वगैरे जे आहे हे सामान्य वर्तमान काळ आहे.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो साधं वर्तमान काळ हे तुम्हाला कळालं असेल. यानंतर या वर्तमान काळाच्या प्रकारामध्ये आपण आता साधं वर्तमान काळ पाहिलो. यानंतर पाहत आहोत अपूर्ण वर्तमान काळ. याचा दुसरा प्रकार जे आहे अपूर्ण वर्तमान काळ. यालाच आ नाव देऊया. यालाच आपण आ म्हणूया. अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ बघा, क्रिया वर्तमान काळात चालू आहे. क्रिया जी आहे वर्तमान काळात म्हणजे सध्या चालू आहे क्रिया, परंतु जी क्रिया चालू आहे ती क्रिया पूर्ण झालेली नाही. अपूर्ण वर्तमान काळ अधुरा. क्रिया वर्तमान काळात चालू आहे, चालू आहे क्रिया, परंतु ती क्रिया काय झाली, पूर्ण झालेली नाही, म्हणजेच ती अपूर्ण असल्याचे कळते. आणि की अधुरी क्रिया पुरी हुई नाही, क्रिया पूर्ण झालेली नाही. या उदाहरणावरून तुम्हाला कळून येईल. बाळ इथं राजेश व्यायाम करत आहे. आपण इथं म्हटलं का राजेश व्यायाम करतो, जसं आपण साधा वर्तमान काळामध्ये पाहिलं राजेश व्यायाम करतो, तसं इथं नाही. राजेश व्यायाम करत आहे, आणखी करत आहे, करण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही. व्यायाम करण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, आणखी करत आहे. त्याचप्रमाणे कविता अभ्यास करत आहे. अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झाली का, परंतु क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे आणि पूर्ण झालेली नाही, म्हणजेच अपूर्ण आहे. इथं कविता जी अभ्यास करत आहे ते कसं आहे, अपूर्ण आहे, आणखी पूर्ण झालेली नाही. अभ्यास करण्याचं काम त्याचं पूर्ण झालेलं नाही. त्यानंतर ती गाणे गात आहे. गाण्याची क्रिया पूर्ण झाली का, नाही, म्हणजेच अपूर्ण आहे. गात आहे, क्रिया चालू आहे परंतु पूर्ण नाही. त्याचप्रमाणे तो भोजन करत आहे. भोजन करण्याची क्रिया चालू आहे परंतु पूर्ण झालेली नाही, म्हणजेच इथं कळून येतं की क्रिया ही अपूर्ण आहे. या उदाहरणावरून विद्यार्थी मित्रांनो क्रिया ही अपूर्ण असल्याचं तुम्हाला कळतं, म्हणजेच याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो वर्तमान काळाचे जे पोट प्रकार आहेत, आपण साधा वर्तमान काळ पाहिलो, त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ, आता आपण पूर्ण वर्तमान काळ पाहत आहोत. पूर्ण वर्तमान काळामध्ये येथे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते. पहा, क्रिया काम, येथे क्रिया पूर्ण झाल्याचे, पूर्ण म्हणजेच मुकम्मिल कंप्लीट झाल्याचे कळते. येथे क्रिया पूर्ण झाल्याचे कळते. मी निबंध लिहिला आहे. उदाहरण, मी निबंध लिहिला आहे. निबंध लिहिला आहे हे जे क्रियापद आहे, या क्रियापदावरून तुम्हाला कळालं की येथे क्रिया पूर्ण झालेली आहे. मी असं म्हटलं का इथं मी निबंध लिहिला म्हणजेच क्रिया इथं काय झाली का, पूर्ण नाही. आहे जेव्हा आपण लावलं तेव्हा क्रिया पूर्ण दर्शवतं. वाक्याच्या शेवटी आहे हे आपण लिहिलेलं आहे, म्हणजेच क्रिया इथे पूर्ण झालेली आहे. राजेश झोपला आहे. झोपण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, लक्षात घ्या. राजेश झोपला आहे, झोपला आहे हे पूर्ण वर्तमान काळाचं चालू आहे, लक्षात घ्या. वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचे समजते. राजेश झोपला आहे वर्तमान काळामध्ये, लक्षात घ्या. मधुने लाडू खाल्ला. मधुने लाडू खाल्ला आहे,
काय करायचं आहे, लाडू खाल्ला आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये राजे मधूने लाडू खाल्ला आहे, म्हणजे खाण्याची क्रिया इथं पूर्ण दर्शवली आहे. लक्षात घ्या, वर्तमान काळात चालू आहे सगळं. त्याचप्रमाणे पहा इथं मी लिहिलं अपूर्ण वाक्य आहेत. राजेश सकाळी उठला आहे. राजेश पहाटे उठला आहे. रमेश पहाटे उठला आहे. कधी उठला आहे, पहाटे उठला आहे. म्हणजे उठण्याची क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण दर्शवली आहे. जैद गावावरून आत्ताच आला आहे. म्हणजे येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, आत्ताच आला आहे. समीर आत्ताच आला आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण दर्शवलं. जैद आत्ताच बाहेर गेला आहे. आत्ताच म्हणजेच वर्तमान काळामध्ये ही क्रिया, जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळाच्या जे प्रकार आहेत त्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ, या पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचे समजते. यानंतर आपण शेवटचं आहे वर्तमान काळामध्ये रीतिकाळ. रीतिकाळ, या रीतिकाळामध्ये क्रिया सतत घडते. लक्षात घ्या, सतत घडण्याची क्रिया होते हमेशा. जैसे की पहा, मी निबंध लिहित असतो. हमेशा निबंध लिहिता हो, लिहित असतो, कायम क्रिया चालू आहे. म्हणजेच रीतिकाळामध्ये क्रिया ही कायम चालू. लक्षात घ्या, रीतिकाळामध्ये क्रिया सतत चालू असते. मुलगा पुस्तक वाचत असतो. उठ की सूट, पुस्तक हातात घे आणि वाचत बस. पुस्तक हातात घे आणि वाचत बस, म्हणजेच क्रिया इथं सतत होत असते. त्याचप्रमाणे जैद नावाचा मुलगा भांडत असतो. काय, नेहमी भांडत असतो. म्हणजे भांडण करण्याची क्रिया त्याची सतत चालू आहे. या रीतिकाळाच्या प्रकारामध्ये मोडतो. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तमान काळ म्हणजे काय, ज्या क्रियापदावरून क्रिया आत्ताच घडली आहे हे जेव्हा समजते ते वर्तमान काळ असतं. वर्तमान काळाचे पोट प्रकार, पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ. यामध्ये साधं वाक्य असतो. साधा वाक्य असतो म्हणजेच याला सामान्य वाक्य असे म्हणतात. रमेश येतो, जातो, करतो, उडतो, बसतो. मुलगा उडतो, बसतो, अभ्यास करतो. येतो, जातो, करतो, उडतो, बसतो, खातो, पितो, मरतो. या सगळ्या गोष्टी तो ज्या आहेत हे कुठं असतात, साधा वर्तमान काळामध्ये. त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ का पाहिलो आपण. अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया ही चालू असते परंतु पूर्ण झालेली नसते. रमेश अभ्यास करत आहे. राधा पळत आहे. जैद आंबा खात आहे. ही वर्तमान काळामध्ये अपूर्ण क्रिया आहे. त्याचप्रमाणे वर्तमान काळाचा प्रकार पूर्ण वर्तमान काळ देखील आपण पाहिलो. या इथे येथे क्रिया पूर्ण झाल्याचे समजते. त्या शेवटी रीतिकाळ, क्रिया येथे सतत झाल्याचे समजते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आज आपण यावर्षी जे 10वीला आहात, 10वीला या काळाचे प्रकार विचारलं जात नाही, परंतु मी जास्त ॲडिशनल म्हणून हे नॉलेज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीत आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आज इथं काळाचे मुख्य 3 प्रकार, मुख्य 3 वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्यापैकी वर्तमान काळ येथे संपलेला आहे. धन्यवाद.